नमस्कार मंडळी, मनोज हरणे ब्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत श्री महावैष्णो देवी मंदिर आणि हे मंदिर वळूज MIDC मध्ये स्थित आहे. अरे गॉड 19-20 का ही तो फर्क है बस. यहाँ कोई है तो यस गॉड 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है. इसमें उसमें 19 लाख. वैशिष्ट्य असे महावैष्णो देवी गार्डन येथे नवग्रह मंदिर व विष्णू 24 अवतार तुम्ही बघू शकता. या पाठीवर लिहिलेलं आहे धिस लँड इज अंडर MIDC वॉल्स औरंगाबाद ग्रीन बेल्ट. श्री चंद्रकांत खैरे साहेबांना म्हणजे जे पूर्वीचे खासदार होते चंद्रकांत खैरे साहेब MP संभाजीनगर हे क्रेटेकर आहेत. महावैष्णो देवी मंदिरांची ही पाठी आहे आणि येथे नो स्मोकिंगचा बोर्ड सुद्धा आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. कहां से आते हैं? तर मित्रांनो, आणि येथे बघण्यासारखं आहे पंचकुंडी यज्ञशाला. ही तुम्ही पाठीमागे बघू शकता. ही होती यज्ञशाला. इथं यज्ञशालीय सामग्री वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो. आतमध्ये 2-3 असे किमान 4-5 तर यज्ञांचे कुंड लावलेले आहेत. तर मित्रांनो, नंदीचे दर्शन घेऊन आता आपण घेणार आहोत महादेवाचे पिंडीचे दर्शन. ही घंटा वाजून आपण केलेलं आहे सर्वात दर्शनासाठी. सुंदर एक पिंड आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, पिंडीचे दर्शन मी घेतलेले आहे. बस करा. तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे जे मंदिर बघताय श्री विष्णू भगवानांचं मंदिर आहे. येथे मी तुम्हाला जे मंदिरामध्ये जे स्थित भगवानांच्या मूर्त्या आहे मी तुम्हाला त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो नवग्रह मंदिर. हे मंदिर भारतामध्ये असं पहिलं मंदिर आहे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्वीचे खासदार चंद्रकांत खैरेजी यांनी बांधलेलं आहे. मित्रांनो, आपण केलेलं आहे एंटर. बात सही है. दौड़ना तो पड़ता है. मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे जे नवग्रह आणि त्या नवग्रहामधील जितकेही हिंदू देवतांचे या ठिकाणीच्या ज्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत मी तुम्हाला नंबर वाईज आणि त्यांच्या नावाप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, सुंदर असं हे सुद्धा मंदिर आहे. याची कलाकृती खूप अप्रतिम आहे. मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत श्री ब्रह्माजी. हे बघा मित्रांनो, श्री ब्रह्माजी. त्यानंतर आहेत श्री गुरु. श्री गुरु नंतर आहेत श्री इंद्र. त्यानंतर आपले गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तसेच आपले बजरंगबली. त्यानंतर या ठिकाणी परत श्री विष्णूजींची मूर्ती आहे छोटीशी आकारामध्ये. त्यानंतर आपले बुध यांची श्री विष्णू भगवानांची अजून एक छोटी मूर्ती आहे. त्यानंतर श्री इंद्र, श्री शुक्र, श्री इंद्रायणी, श्री उमा, श्री चंद्र, श्री जलदेव या सर्वांच्या या ठिकाणी मूर्त्या स्थित आहे. तसेच या ठिकाणी काही ग्रंथ सुद्धा आहेत. ऋग्वेद, समवेद, यजुर्वेद, अर्थवेद जे 4 वेद आहेत मित्रांनो. काचाची कलाकृती अशी अप्रतिम आहे ना मित्रांनो. अशी कलाकृती जी आहे ना खूप कमी मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी सुद्धा मोठ्याशा आकारामध्ये कुंभार तर आहे. या काचेमध्ये बघा श्री शिवमूर्ती आहे. त्यानंतर श्री सूर्य देवता आणि श्री अग्नी अशा तिघांची मूर्ती या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो. तसेच आपण नेक्स्ट बघणार आहोत कार्तिकेय. श्री कार्तिकेय, श्री मंगल, कार्तिकेय आणि श्री मंगलची मूर्ती ही श्री पृथ्वी देवी. तसेच या ठिकाणी सुद्धा ग्रंथ प्रसारित केलेले आहे मित्रांनो. श्री भगवद्गीता, रामचरित रामायण, श्री भगवद्गीता परत एकदा या ठिकाणी ग्रंथ आहेत मित्रांनो. त्यानंतर बघणार आहोत श्री कालभैरव आणि हे राहू, श्री सर्पदेव, श्री यम आणि या ठिकाणी आहे श्री शनिदेव, श्री प्रजापती, आहे श्री चित्रगुप्त, श्री केतू आणि परत श्री ब्रह्माजींच्या या ठिकाणी मूर्ती प्रस्थापित केलेल्या आहेत मित्रांनो.
मित्रांनो, तुम्ही जी पाठीमागे बघत आहात याला नवग्रह वनस्पती मंडळ असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या वनस्पती तसेच शनी केतू जे असतील त्या वनस्पती या ठिकाणी स्थित आहेत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता बरेच पर्यटक या गार्डनमध्ये फिरण्यासाठी, हिंडण्यासाठी आणि देवीचे दर्शन तसेच नवग्रहांचे दर्शन घेण्यासाठी येतात. पाठीमागे बघा मित्रांनो, खूप सुंदर असं स्थळ असल्यामुळे या ठिकाणी गार्डनमध्ये भेट देण्यासाठी बरेच पर्यटक येथे येतच असतात. सुंदर असा परिसर आहे मित्रांनो. देखा पूरा देखा